पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. तर त्याच्यामध्ये पहिलं जे इक्वेशन लिहिलं होतं ते या पद्धतीने लिहिलं होतं. y इज इक्वल टू ए बी प्लस बी सी, हे इक्वेशन 1 घेतलं होतं. दुसरं इक्वेशन होतं y इज इक्वल टू ए बी सी प्लस ए बी बार सी बार प्लस ए बार बी सी. आणि तिसरं इक्वेशन होतं y इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बार बी सी बार प्लस ए सी. हे 3 इक्वेशन आपण पाहिली होती. हे 3 इक्वेशन कोणती होती? सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. तर आता ही जी 3 इक्वेशन आहेत सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन, तर ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही ट्रूथ टेबल तयार करता, ट्रूथ टेबल तयार करताना याच्यामधल्या ज्या टर्म्स आहेत, याच्यामधल्या ह्या टर्म्स आहेत, इथं ए बी, इथं बी सी, इथं ए बी सी, ए बी बार सी बार, ए बार बी सी, किंवा ह्या 3 टर्म्स, ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या टर्मला मीन टर्म असं म्हणतात. मीन टर्म किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रॉडक्ट टर्म. बेसिकली हे काय असतं? इट इज द आउटपुट ऑफ अँड गेट. म्हणजे हे जे अँड गेट असेल, ह्या अँड गेटची ही 3 इनपुट, समजा ए बी आणि सी, त्यामुळे ह्याचं आउटपुट काय येईल? ए बी सी. तर हे जे आउटपुट असतं त्याला म्हणतात मीन टर्म किंवा प्रॉडक्ट टर्म. तर या ज्या मीन टर्म्स असतील किंवा प्रॉडक्ट टर्म्स असतील, ह्या टर्म्समध्ये जे तिन्ही व्हेरिएबल्स असतील, जेवढे इनपुट व्हेरिएबल असतील, ए बी सी, 3 असतील तर 3, 2 असतील तर 2, तर ते ह्या मीन टर्ममध्ये कोणत्या ना कोणत्या तरी फॉर्ममध्ये प्रेझेंट असले पाहिजेत. म्हणजे आयदर कॉम्प्लिमेंटेड ऑर अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्म. आता इथं जर तुम्ही पाहिलं पहिलं इक्वेशन, तर इथं इनपुट्स कोणकोणते आहेत? ए बी आणि सी, 3 इनपुट्स आहेत. पण पहिल्या टर्ममध्ये सी नाही आहे, दुसऱ्या टर्ममध्ये ए नाही आहे. त्यामुळं हे जे असेल हे स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन नाही आहे. म्हणजे हे दिस इज नॉट अ स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन, बिकॉज देर आर सम इनपुट्स मिसिंग. पहिली जी टर्म असेल त्याच्यामध्ये काय? सी मिसिंग आहे, दुसऱ्या टर्ममध्ये काय? ई मिसिंग आहे. त्यामुळे हे स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन नाही आहे. आता दुसरं इक्वेशन घेतलं, दुसरं इक्वेशन काय? y इज इक्वल टू ए बी सी प्लस ए बार प्लस ए बी बार सी बार प्लस ए बार बी सी. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक टर्ममध्ये, म्हणजे या टर्ममध्ये तिन्ही व्हेरिएबल्स आहेत, या टर्ममध्ये तिन्ही व्हेरिएबल्स आहेत, या टर्ममध्ये तिन्ही व्हेरिएबल्स आहेत. सो दिस इज अ स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन. त्याच्या पुढचं जे इक्वेशन आहे y इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बार बी सी बार प्लस ए सी. आता इथं इथं सी मिसिंग आहे, इथं तिन्ही टर्म्स आहेत, इथं मात्र बी मिसिंग आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे 3 नंबरचे इक्वेशन आहे, दिस इज नॉट अ स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन. या 3 इक्वेशनमध्ये हे जे दुसरं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये मात्र तिन्ही टर्म्स काय प्रेझेंट आहेत. कसेही असू द्या, कॉम्प्लिमेंटेड फॉर्ममध्ये असू द्या किंवा अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्ममध्ये असू द्या. आणि म्हणून हे जे 2 नंबरचं इक्वेशन आहे तेवढंच फक्त काय झालं? स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन झालं. आणि हे जी प्रत्येक टर्म आहे या ठिकाणची, तिला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज अ प्रॉडक्ट टर्म ऑर मीन टर्म. तर आता हे जे सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन असेल त्याच्यापासून स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन कसं मिळवायचं ते पहिल्यांदा आपण पाहू. सो नेक्स्ट आर्टिकल इज कन्वर्जन ऑफ एस ओ पी इक्वेशन into standard SOP equation.
म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, दिलेलं जे इक्वेशन असेल एस ओ पीचं त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे स्टँडर्ड एस ओ पीमध्ये. आता हे स्टँडर्ड एस ओ पीमध्ये ज्यावेळेस तुम्ही कन्वर्ट कराल त्यावेळेला एका गोष्टीची काळजी घ्यायची की प्रत्येक इनपुट जे असेल प्रत्येक टर्ममध्ये, प्रत्येक मीन टर्ममध्ये किंवा प्रॉडक्ट टर्ममध्ये तिन्हीच्या तीन इनपुट्स आली पाहिजेत. म्हणजे जर 2 इनपुट्स असतील ए बी तर त्या इक्वेशनमध्ये ते दोन्ही आली पाहिजेत. 3 असतील ए बी सी तर त्या टर्ममध्ये 3 इक्वेशन्स आली पाहिजेत, आयदर इन कॉम्प्लिमेंटेड फॉर्म ऑर अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्म. तसं एक पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ. लेट y इज इक्वल टू ए बार बी प्लस ए सी बार प्लस बी सी. आता हे पहिल्यांदा स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन आहे का ते चेक करायचं. जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये सी टर्म नाही आहे, याच्यामध्ये बी टर्म नाही, याच्यामध्ये ए टर्म नाही. सो दिस इज नॉट अ स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन. आणि सो दिस इज अ नॉट स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन. हे स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशन नाही. याचं कारण का, सो देर आर सम इनपुट्स आर मिसिंग. याच्यामध्ये सी मिसिंग आहे, याच्यामध्ये बी मिसिंग आहे, याच्यामध्ये ए मिसिंग आहे. मग आता ह्याचं जर स्टँडर्ड इक्वेशन तुम्हाला ह्याचं जर स्टँडर्ड एस ओ पी इक्वेशनमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर काय करायचं, जी टर्म आहे या ठिकाणी ॲबसेंट आहे तर ती टर्म काय करायची त्याच्यामध्ये ॲड करायची. आता आपल्याला माहिती आहे की हे इक्वेशन जर या पद्धतीनं असेल तर इथं सी मिसिंग आहे, बरोबर आहे. तर काय करायचं, जे टर्म मिसिंग आहे ती या ठिकाणी काय करायची, ॲड करायची. आता सी जर ॲड केलं तर इक्वेशन बॅलन्स होण्यासाठी इथं काय करायचं, सी प्लस सी बार हे करा, ॲड करा. आता काय होईल पहा, सी प्लस सी बार याचा अर्थ काय, हे जे प्लस आहे ते लॉजिकल ऑर आहे, बरोबर आहे. म्हणजे जर सीची किंमत तुम्ही 0 घेतली तर काय होणार आहे, सीची किंमत 0 घेतली तर 0 प्लस हे सी बार 0 आहे त्याचा कॉम्प्लिमेंट केलं तर काय 1 येईल. आणि हे प्लस साईन आहे ऑर गेटमध्ये जर एक इनपुट 1 असेल तर इज इक्वल टू काय येतं 1 येतं. म्हणजे जर तुम्ही इथं सी प्लस सी बार घेतलं त्याची व्हॅल्यू किती येईल 1 येईल. आपण बुलियन एक्सप्रेशनमध्ये हे अगोदर पाहिलेलं आहे. सी प्लस सी बार बरोबर किती येईल 1. आणि जर ए बार बी याला जर 1नी मल्टिप्लाय केलं, आता हा ए बार बी हा एक प्रॉडक्ट आहे, त्याला काय केलं 1नी मल्टिप्लाय केलं, पण हे मल्टिप्लाय बेसिकली काय, इट इज अ लॉजिकल अँड ऑपरेशन. आणि जर अँड गेटमध्ये एक इनपुट जर 1 असेल तर आउटपुट काय असतं, अदर इनपुट असतं. म्हणजे ए बार डॉट बी बार ए बार बी डॉट 1 इज इक्वल टू हे काय येणार आहे, हे इट इज इक्वल टू ए बार बी. इथं एक गोष्ट नीट समजून घ्या, इथं हे मल्टिप्लिकेशन नाही आहे. हे जे आहे ते इथं मल्टिप्लिकेशन नाही, तर हे जे आहे ते काय लॉजिकल अँड ऑपरेशन आहे. म्हणून जी टर्म तुम्हाला इथं मिसिंग आहे ती जर इथं ॲड करायची असेल तर काय करायचं, त्या टर्मचं लॉजिकल ऑर ऑपरेशन घ्यायचं, सी प्लस सी बार इज इक्वल टू 1. हे 1 जर यांनी याला काय केलं लॉजिकल अँड केलं तर त्याच्या इक्वेशनमध्ये काही फरक पडणार नाही. त्यामुळं जी टर्म नाही ती काय करायची, त्याच्यामध्ये त्या टर्मनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे ए बार बी असेल, इथं सी मिसिंग आहे म्हणून काय केलं सी प्लस सी बार प्लस, याचा अर्थ काय की याची किंमत येते 1 आणि इथं जर लॉजिकल 1नी इथं अँड ऑपरेशन केलं तर ही टर्म सेम राहते. म्हणजे ह्या टर्मची जी व्हॅल्यू असेल ती वरती असेल तेवढीच असेल. प्लस आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये इथं येईल ए सी बार, आता काही मिसिंग आहे इथं बी मिसिंग आहे, त्यामुळे काय करा बी प्लस बी बार त्यांनी मल्टिप्लाय करायचं. कारण बी प्लस बी बारची किंमत किती असते 1 आणि 1नी मल्टिप्लाय केलं या ठिकाणी लॉजिकल अँड. मल्टिप्लाय याचा अर्थ इथं काय करतो आपण लॉजिकल अँड ऑपरेशन करतो. लॉजिकल अँड ऑपरेशनमध्ये एक इनपुट 1 असेल तर आउटपुट काय असतं अदर इनपुट असतं. प्लस इथं काय येईल बी सी आणि आता ए मिसिंग आहे त्यामुळे काय करायचं ॲड काय करायचं ए प्लस ए बार इज इक्वल टू. आता डिस्ट्रीब्युशन लॉ वापरायचा. लक्षात घ्या हा बुलियन अल्जेब्रा आहे त्यामुळे याचे जे लॉज आहेत ते लॉज आपण
पाठीमागं स्टडी केलेत SYBSCमध्ये. तर त्या पद्धतीनं काय करायचं हे मल्टिप्लाय करा. आता याला मल्टिप्लाय केलं तर काय ए बार बी सी प्लस ए बी सी बार प्लस इथं काय ए सी बार बी. पण आपल्याला माहीत आहे की हा जो मल्टिप्लिकेशन जे असतं या ठिकाणी आपण जे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉसाठी, तर ते काय असतं कम्युटेटिव्ह असतं. त्यामुळे ऑर्डर बदलली तरी तुम्ही चालू शकते. म्हणून इथं काय करा, ही ए हा इथला बी अगोदरल्या आणि नंतर सी बारल्या, त्याने काही फरक पडत नाही. कारण का तर मल्टिप्लिकेशन जे असेल ते काय असतं कम्युटेटिव्ह असतं, लॉजिकल मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. प्लस इथं येईल ए बी बार सी बार प्लस आता इथं पहिल्यांदा ए घ्या नंतर बी सी प्लस इथं काय ए बार बी सी. म्हणजे इथं आपण काय केलं, जो ब्रॅकेटमधली जी क्वांटिटी होती त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. आता हे जे मल्टिप्लिकेशन केलं ते या पद्धतीनं सो इज इक्वल टू. आता इथं हे झाल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या टर्म सेम आहेत ते पहिल्यांदा चेक करा. आता याच्यामध्ये पहा, ही जी टर्म आहे ए बार बी सी आणि ही टर्म ए बार बी सी ह्या दोन सेम आहेत. सो दिस टर्म ए बार बी सी इज अ redundant टर्म. रिडंडंट याचा अर्थ रिपिटेटिव्ह टर्म आहे. त्यामुळं ती काय करायची, एकच्या ऐवजी काय करायची दोन इथं जे दोन वेळेला आलेले त्याच्याऐवजी एकदाच लिहायचे. याचं कारण काय असेल आपल्याला माहिती आहे की लॉजिकल आपण ए प्लस ए ॲडिशनचा जो लॉ पाहिला होता, ए प्लस एची किंमत किती असते, ए असते. कारण तुम्ही 0 + 0 केलं लॉजिकल तर ते किती येतं 0 येतं. 1 + 1 लॉजिकल केलं तर काय येतं 1 येतं. ऑर गेटचं जे ट्रूथ टेबल आहे त्याच्यामधले ह्या दोन टर्म्स आहेत. म्हणजे जर एची किंमत 0 घेतली तर आउटपुटला 0 येईल, एची किंमत जर 1 घेतली तर आउटपुटला 1 येईल. म्हणजे ए प्लस एची किंमत किती येते, ए येते. म्हणून ज्या टर्म्स सेम असतील त्या टर्म्स काय करायच्या एकदाच लिहायच्या. म्हणजे इथं ही जी टर्म असेल ती आता दोनदा आलेली होती, ती काय करायची एकदाच लिहायची. सो इज इक्वल टू हे इक्वेशन येईल वाय इज इक्वल टू ए बार बी सी प्लस ए बी सी बार प्लस ए बी सी बार प्लस ए बी बार सी बार प्लस ए बी सी. ह्या वरच्या टर्म आहे तशाच लिहिल्या, ही टर्म रिपीट झाली होती त्यामुळे एकदाच लिहिली. सो दिस इज युअर फायनल इक्वेशन. आता या टर्म्समध्ये पहा, प्रत्येक टर्ममध्ये तिन्ही व्हेरिएबल्स असली पाहिजेत. इथं तीन आहेत ए बी सी, इथं तिन्ही आहेत, इथं तिन्ही टर्म्स आहेत, इथं तिन्ही टर्म्स आहेत आणि इथं तिन्ही टर्म्स आहेत. आणि म्हणून हे जे इक्वेशन असेल सो दिस इज अ स्टँडर्ड SOP इक्वेशन. आता याच पद्धतीनं दुसरं आपण पाहू एक्झाम्पल. सो वाय इज इक्वल टू ए बी प्लस ए बी बार सी. पहिल्यांदा चेक करा हे जे इक्वेशन आहे ते स्टँडर्ड SOP आहे का, तर नाही आहे. कारण का तर पहिल्या टर्ममध्ये काय सी मिसिंग आहे, म्हणजे दिस इज नॉट अ स्टँडर्ड SOP इक्वेशन. आणि म्हणजे इथं सी मिसिंग असल्यामुळे काय करणार आपण वाय इज इक्वल टू हे ए बी तसंच राहील, सी इथं नाही त्यामुळे काय करायचं सी प्लस सी बार ॲड करा प्लस ए बी बार सी. आता मगाच्याप्रमाणे काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. पहिली टर्म येईल ए बी सी प्लस दुसरी टर्म येईल ए बी सी बार प्लस ए बी बार सी. आता पहा प्रत्येक टर्ममध्ये तिन्ही व्हेरिएबल आली, हे तीन व्हेरिएबल आहेत, हे तीन व्हेरिएबल आहेत, तिन्हीच्या तिन्ही व्हेरिएबल्स आहेत. सो दिस इज अ स्टँडर्ड SOP इक्वेशन. तर हे झालं सेकंड एक्झाम्पल. एक्झाममध्ये पहिल्यांदा काय करतात ते SOP इक्वेशन दिलेलं असतं, ते इक्वेशनचं आपल्याला काय करावं लागतं कन्वर्ट करावं लागतं स्टँडर्ड SOP इक्वेशन. आता थर्ड घेऊ आपण एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं एक प्रॉब्लेम असा आहे की फाइंड द मीन टर्म
द मीन टर्म फॉर द फॉलोइंग बुलियन एक्सप्रेशन. आणि इक्वेशन जे आहे ते y इज इक्वल टू किंवा y विच इज अ फंक्शन ऑफ ABC इज इक्वल टू B बार प्लस C बार. हे इक्वेशन दिले आपल्याला बुलियन एक्सप्रेशन. ह्याच्यामधले मीन टर्म्स काढायचे. मीन टर्म्स काढताना काय करावं लागतं, पहिल्यांदा प्रत्येक मीन टर्म जो नेक्स्ट इक्वेशन ते कोणतं आहे पहा, फाइंड द मीन टर्म फॉर द फॉलोइंग बुलियन एक्सप्रेशन. इक्वेशन कसं दिलं पहा, y विच इज अ फंक्शन ऑफ ABC इज इक्वल टू B बार प्लस C बार. आपल्याला काय विचारले, मीन टर्म. मीन टर्ममधले मीन टर्म म्हणजे काय असणार, ह्या ज्या प्रत्येक टर्म आहेत त्या टर्म ज्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, मीन टर्म म्हणतो. पण मीन टर्म घेताना ते जे इक्वेशन असेल ते कसं असलं पाहिजे, स्टँडर्ड SOP इक्वेशन असलं पाहिजे. आता हे स्टँडर्ड SOP इक्वेशन आहे का, तर नाही. कारण का, तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या टर्ममध्ये C मिसिंग आहे, दुसऱ्या टर्ममध्ये काय A आणि B मिसिंग आहे. त्यामुळे काय करायचं, आपल्याला त्या टर्म त्या ठिकाणी ॲड करावी लागतील. म्हणजे हे असं येईल, y इज इक्वल टू AB बार. आता इथं C मिसिंग आहे त्यामुळे काय करायचं, C प्लस C बारने मल्टिप्लाय करायचं. प्लस इथं काय C बार आहे, आता A मिसिंग आहे त्यामुळे कशाने मल्टिप्लाय करायचं, A प्लस A बार. B मिसिंग आहे त्याच्यामुळे कशाने मल्टिप्लाय करायचं, B प्लस B बार. पहिल्यांदा हे करून घ्या, कारण याची किंमत किती असते, 1 असते. आता काय करा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरताना कम्युटेटिव्ह लॉ वापरायचा. म्हणजे ऑर्डर जी असेल ती तुम्ही बदलू शकता. ABC जे आहे ऑर्डर ती काय करू शकता, बदलू शकता. आणि ते प्रॉपर व्हॅल्यूजमध्ये लिहायचं, ABC या पद्धतीनं. आता इथं दाखवतो मी ते. y इज इक्वल टू, आता यांनी याला मल्टिप्लाय केलं, पहिल्या टर्मला काय येईल, B बार C प्लस दुसरी टर्म काय येईल, B बार C बार प्लस. आता पहिल्यांदा काय करा, हे तिन्ही एकाच वेळेला मल्टिप्लाय करायच्या ऐवजी पहिल्यांदा ह्या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन करून घ्या. हे जे C बार असेल तसंच ठेवा. आता यांनी याला मल्टिप्लाय केलं तर पहिली टर्म काय येईल, AB प्लस एनी B बारला मल्टिप्लाय केलं B बार प्लस ह्या A बारनी Bला मल्टिप्लाय केलं A बार B प्लस ह्या A बारनी B बारला मल्टिप्लाय केलं A बार B बार. सो y इज इक्वल टू इथे येईल B बार C प्लस B बार C बार प्लस. आता इथं काय करायचं, C बार B, पण ऑर्डर आपण मग सांगितलं होतं कम्युटेटिव्ह लॉप्रमाणे पहिल्यांदा B C बार लिहिलं तरी चालू शकतं. पुढची टर्म येईल B बार C बार प्लस A बार B C बार A बार B C बार प्लस शेवटची टर्म येईल A बार B बार C बार. ह्या टर्म्स झाल्या. आता याच्यामध्ये रिडंडंट टर्म कोणत्या आहेत का पहा. रिडंडंट याचा अर्थ काय, कोणत्या तरी दोन टर्म काय असल्या पाहिजे असतील, सारखे असतील, तर त्या पहिल्यांदा काय करा, चेक करून घ्या. त्या जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की ही टर्म B बार C बार आणि B बार C बार ह्या काय रिडंडंट टर्म आहेत. त्यामुळे त्या दोन्हीच्या ऐवजी काय करायचं, एकदाच लिहायचं. मी काल मग सांगितलं होतं की A प्लस A जर असेल तर आपण काय लिहितो, A लिहितो. त्याच्यामुळं ह्या जर दोन टर्म सेम असतील तर काय करायच्या, दोन्हीच्या ऐवजी एकदाच लिहायची. सो y इज इक्वल टू B बार C प्लस B बार C बार. हे एकदा इथं लिहिले त्यामुळे हे रिपीट करायचं नाही. प्लस B C बार प्लस, आता ही टर्म आपण सोडून देणार आहे, पुढच्या दोन टर्म लिहायच्या A बार B C बार प्लस A बार B C बार. तर आता पहा, प्रत्येक व्हेरिएबलमध्ये तिन्ही टर्म्स आलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे जे असेल ते काय झालं, स्टँडर्ड SOP इक्वेशन झालं. आणि हे आपलं झालं स्टँडर्ड SOP इक्वेशन. याच्यातली प्रत्येक टर्म जी असेल ती काय असते, मीन टर्म असते. म्हणजे या ठिकाणी त्यांनी आपल्याला विचारलं की फाइंड द मीन टर्म फॉर द फॉलोइंग बुलियन एक्सप्रेशन. म्हणजे आपल्याला काय करायच्यात, मीन टर्म्स काढायच्यात. आता ह्या मीन टर्म्स किती आहेत पहा, 1 2 3 4 आणि 5. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू,
This is the standard SOP equation. This is the standard SOP equation. आणि प्रत्येक टर्म काय येईल, मीन टर्म येईल. आणि ही मीन टर्म आपण काय लिहितो, M0 स्मॉल याने लिहायचं सिम्बॉल, एम जो असेल तो स्मॉल, M0 आणि ती पहिली टर्म A, B, C, म्हणजे हे M0, M1, M2, M3 आणि M4. हे झालं पहिली मीन टर्म. दुसरी काय येईल M1 A, B, C, नंतर येईल M2 A, B, C, नंतर येईल M3 A, B, C, आणि M4 येईल A, B, C are the mean terms. म्हणजे आपल्याला त्यांनी विचारलेलं होतं